वर्ग यांनी आपापल्या जागेवर बसून घ्यायचे. मी श्रीमती कोंडापल्ली गोलांडे प्राथमिक विद्यालय आणि गणेश इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. सर्व पाहुण्यांनी स्टेजवर विराजमान व्हायचे. विराजमान झालेल्या सर्व मान्यवरांचं तसेच या प्रांगणामध्ये जमलेल्या या सर्व पालक वर्गांचं मी श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालय आणि गणेश इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. यह आसमां भी आएगा जमी के ऊपर, बस इरादों में जीत की गुंज चाहिए. आज या ठिकाणी विद्यार्थी मित्र साहजिकच आहे, पण खऱ्या अर्थाने आजचा हा जो दिवस आहे हा विद्यार्थ्यांचा तुमचाच आहे. तुमच्यातील मुक्त कलाविष्कारांचे हक्कांचे व्यासपीठ म्हणजे स्नेह संमेलन. उपजत कलागुणांनी तुम्हाला तुमचीच नव्याने ओळख करून देते ते म्हणजे स्नेह संमेलन. स्नेह, समर्पण, समरसता आणि एकजुटीची भावना वाढीस लावणारे कार्यक्रम म्हणजे हे स्नेह संमेलन आहे. अच्छा, नानापरी छटा अंगीभूत असणारा व उत्साहाने जोतपोत वाहणारा सोहळा म्हणजे स्नेह संमेलन. आजच्या या स्नेह संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एक वेळेस सहर्ष स्वागत करतो. आजच्या या स्नेह संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आपणा सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या नेतृत्व गुणामुळे सुपरिचित असलेले श्री गणेश पाटील साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. यांनी जे अध्यक्षपदाची सूचना मांडली त्याला मी शाळेच्या वतीने पूर्ण अनुमोदन देत आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सौ गौरी लोंढे मॅडम यांनी स्थानापन्न व्हावं असंही मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सविता महाजन मॅडम, सुनील सोनवाने सर, आकाश पाटील सर, चंद्रशेखर पाटील सर, राजाभाऊ गोलांडे सर, सुनील शेवाळे सर, शेळके सर, अविनाश गोलांडे सर, मोनिका मॅडम, त्यागिनी मॅडम या सर्वांना मी विनंती करतोय की त्यांनी आपापलं स्थानापन्न व्हावं. वास्तव आहे जिच्या कृपेने सकल जगत ज्ञानरूपी तेजाने तमास दूर करून ज्ञानाचे तेज पसरवित आहे, अशा विद्येच्या रूपात अस्तित्वात असणाऱ्या व सकल मानव जातीच्या जीवनात ज्ञानरूपी प्रकाशाच्या रूपाने चैतन्य व ज्ञान प्रदान करून अविरत वरद हस्त श्री धरणाऱ्या सरस्वती प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या समोर दीप प्रज्वलन आणि शस्त्र बनवत आहे. सर्वांनी शांत बसून घ्यायचे. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि शस्त्र बनवत आहे. Baby
येत आहेत त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुन्हा एक वेळेस सहर्ष स्वागत करतो. मानवी जीवनात उद्देशाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. उद्देशाशिवाय मानवी जीवन हे पूर्ण होऊच शकत नाही. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्देश आपल्या प्रस्तावनेतून सादर करण्यासाठी येत आहेत विद्या सोनवणे मॅडम. श्रीयुत गणेश सतीश पाटील सर व प्रमुख पाहुणे गौरी लोंढे व इतर मान्यवर तसेच मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, माझे इतर सहकारी व पालक जनसमुदाय, या सगळ्यांचे प्रथम मी विद्या सोनवणे कै श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयातर्फे स्वागत करते. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आपण सर्वजण येथे जमलो आहोत. शाळांची वार्षिक स्नेह संमेलन सर्वसाधारणपणे डिसेंबर महिन्यात असतात, कारण तेव्हा 6 माही परीक्षा होऊन गेलेली असते आणि वार्षिक परीक्षेला अजून वेळ असतो. तसेच हवाही चांगली असते, त्यामुळे क्रीडा स्पर्धा आणि आंतरवर्गीय सामने सुद्धा घेता येतात. वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करणे आवश्यकच असते, कारण शाळा म्हणजे फक्त काही अभ्यासच नसतो. मुलांच्या अंगात नानाविध कला असतात. कुणी उत्तम चित्र काढतो तर कुणी उत्तम अभिनय करतो. कुणाला चांगले गाता येते तर कुणाला चांगले नृत्य करता येते. कुणी छान बासरी किंवा तबला वाजवित असतो. लहान मुलांमध्ये असे कित्येक सुप्त गुण दडलेले असतात. हे गुण एरवी बाहेर कसे येणार? त्यामुळेच वार्षिक स्नेह संमेलन हवीतच, कारण शेवटी माणसाने अनेक प्रकारचा आनंद घ्यायला पाहिजे. संमेलनात भाग घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आयुष्याची दिशाही मिळू शकते. मुलांना कळतं की आपल्या अंगी काय कला आहे, काय केलं की आपण आनंदात असतो. खरोखरच विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींना जर आपण उपजीविकेचं साधन बनवलं तर पुढे त्यांना कामाचा कंटाळा येणार नाही. तसेच थंडीच्या दिवसात क्रीडा स्पर्धाही होतात. त्यात देखील विद्यार्थ्यांना स्वतःचे कौशल्य दाखवण्याचा वाव असतो. खिलाडूपणाची वृत्ती अंगी बाणवते, शारीरिक व्यायाम होतो. तसेच शाळेत फेब्रुवारी महिन्यात विज्ञान प्रदर्शन मांडले जाते. त्यामध्ये देखील विद्यार्थी खरोखरच आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विज्ञान प्रोजेक्ट, कार्यानुभवातील विविध आकर्षक प्रोजेक्ट, चित्रकलेतील विविधता, गणितीय प्रोजेक्ट तयार करतात व आपल्या कलागुणांचा आविष्कार दाखवतात. वर्षातील जयंती पुण्यतिथी दरम्यान जी भाषणे होतात त्यात देखील काही विद्यार्थी प्रकर्षाने आपले गुण सादर करतात. मेहंदी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, श्लोक पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धेतून मुले झळकत असतात. व हे सर्व कलागुण फक्त आणि फक्त शाळेतूनच जोपासले जातात. तसेच मागील वर्षापासून प्रशालेला सांगवी महेश मंडळ कोहेसिटी कंपनीकडून 15 संगणक भेट मिळाल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक सहज हाताळता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिक भर पाडण्याचे साधन उपलब्ध झाले आहे. याच महेश मंडळातर्फे आपल्या प्रशालेतील इयत्ता 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमची उपलब्धता देखील करून दिली आहे. त्यामुळे कठीण वाटणारे सायन्स मॅथ्सचे टॉपिक विद्यार्थ्यांना सहज समजतो. एकूणच काय तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे एकमेव साधन म्हणजे शाळा व शाळेचे प्रांगण. अशा प्रकारे शेवटी मी आमच्या प्रशालेचे शिक्षकवृंद व मुख्याध्यापक की जे एकजुटीने, एकमताने, सहकार्याने व खिलाडू वृत्तीने
वर्षभर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत झटत असतात व त्यात आम्हाला आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सचिव व आमचे आदरणीय पाटील साहेब यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यामुळे आम्ही यशस्वीपणे कार्य करू शकतो. अशीच आम्हाला सतत तुमच्याकडून प्रेरणा मिळो व आमच्या संस्थेची उत्तरोत्तर प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते व माझे प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहां होता है. या जगामध्ये काही व्यक्ती केवळ इतिहास बदलत नाहीत, त्या मानव जातीच्या विवेकाला जाग करतात. अंधारलेल्या समाजाच्या चेतनेत प्रकाशाचा दिवा प्रज्वलित करतात आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी माणुसकीचा मार्ग दाखवतात. अशा या सर्व मान्यवरांच्या सत्कारासाठी व परिचयासाठी मी असलम अली शेख या ठिकाणी उभा आहे. कला म्हणजे विवेक यांच्या एकत्रिततेतून सादर करता येणारी क्रिया म्हणजे कला. कला आणि समाज या दोहोंना जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे कलाकार होय. पिंपरी चिंचवड सेन्सॉर बोर्ड सदस्य म्हणून 3 वर्ष काम पाहणाऱ्या, बालरंगभूमी परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष म्हणून काम पाहणाऱ्या, 2015 पासून राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धा परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या, रंगभूमीशी निगडीत सर्व विभागामध्ये कामाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या, अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा या विभागामध्ये राज्य नाट्य स्पर्धेत अनेक पारितोषिक मिळवणाऱ्या, सहकार्यवाहक, बालनाट्य आयोजक, प्रशिक्षक, लेखन दिग्दर्शक, परीक्षण, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांच्या चित्रपटामध्ये काम करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे गौरी लोंढे मॅडम यांचा सत्कार श्री गणेश पाटील साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. आपल्या पिंपरी चिंचवड विभागामध्ये असलेल्या बालनाट्य अशा वेगवेगळ्या तिन्ही भाषांच्या पिक्चर मध्ये गौरी लोंढे मॅडम यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. काजवे लुकलुकतात म्हणून सारे तारे होत नाही. काजवे लुकलुकतात म्हणून सारे तारे होत नाहीत. सूर्य एकच असतो, सारे होत नाहीत. असेच आपल्या कार्याने सूर्यासारखे तेजस्वी तळपणारे व्यक्तिमत्व म्हणजे सन 2019 ते 2020 मध्ये KEM हॉस्पिटल रिसर्च सेंटर मध्ये उत्कृष्ट क्लिनिक रिसर्च कोऑर्डिनेटर पुरस्कार प्राप्त असणाऱ्या, त्याचप्रमाणे सन 2022-23 मध्ये DY पाटील रिसर्च सेंटरच्या क्लिनिक रिसर्च विभागात उत्कृष्ट संशोधन करणाऱ्या कर्मचारी पुरस्काराने सन्मानित असलेल्या आणि सध्या DY पाटील मेडिकल कॉलेज मध्ये कार्यरत असणाऱ्या सौ डॉक्टर सविता महाजन मॅडम यांचा सत्कार चंद्रशेखर पाटील सर यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यामध्ये पाहुण्यांचं स्वागत करायचंय. आपल्या शाळेमध्ये बऱ्याच वेळेस मेडिकल चेकअप केलं जातं. ते चेकअप साठी यांचं अनमोल असं आपल्याला मार्गदर्शन भेटतं, मदत भेटते, सहकार्य मिळतं. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भेटतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा असतो. असेच आपल्या कर्तृत्वाची छाप पसरवणारे प्रेरणा शिक्षण संस्था लक्ष्मण नगर येथे 1995 पासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले बबन रामा भोंडवे या ठिकाणी सन 2017 साली मुख्याध्यापक पदी नियुक्त झालेले आपल्या काही श्रीमती गोंडाबाई गोलांडे या शाळेचं सन 2015 ते 2024 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मधील शालेय पोषण आहाराचं ऑडिट यशस्वीरित्या पार करणारे सुनील बाबू उलाल सोनवणे सर यांचा सत्कार गोलांडे सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय.
जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. मुलांना जे शालेय पोषण आहार भेटतो ते अवधी 10 वर्षांचं यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा संस्थेच्या वतीनं शाळेच्या वतीनं धन्यवाद करतो. जी माणसं मनाने जिंकलेली असतात, जी माणसं मनाने जिंकलेली असतात ती रणात पराभूत होऊच शकत नाही. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं असतं. मन विचारांनी जिंकता येतं, विचार संस्कारांनी जिंकता येतात, संस्कार प्रबोधनातून जिंकता येतात आणि प्रबोधन अशा या शैक्षणिक कार्यातून घडत असतं. मनाने सक्षम घडवणारी, कुठलीही रण जिंकू पाहणारी, नवीन पिढी घडवू पाहणारे व्यक्तिमत्व म्हणजे नूतन शिक्षण संस्थेचे संचालक, यशस्वी शिक्षण संस्थेचे संचालक आणि सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे श्री गणेश पाटील सर यांचा सत्कार माननीय मुख्याध्यापिका उज्ज्वला चौधरी मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. आपल्या शाळेचे सर्व गणेश पाटील सर यांचा सत्कार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला मॅडम यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. संयम आणि गती ही यशाची 2 चाके असतात. जिद्दीने जे प्रवास करतात तेच यशाचे मानकरी ठरतात. अशा मनात जिद्द आणि आकांक्षा असणारे व्यक्तिमत्व म्हणजे नूतन शिक्षण संस्थेचे सचिव, यशस्वी शिक्षण संस्थेचे संचालक श्रीयुक्त चंद्रशेखर पाटील सर यांचा सत्कार चौधरी मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या संस्थेचे सचिव चंद्रशेखर पाटील साहेब यांचा सत्कार उज्ज्वला मॅडम यांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. सूर्यासारखे असावे, सूर्यासारखे असावे, स्वतः जळून चंद्रासारखे असावे, इतरांना शीतलता देता यावी. असेच सूर्यासारखे प्रकाश देणारे, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटणारे, शैक्षणिक सामाजिक कार्यासाठी झटणारे अनंत नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्रीयुक्त राजाभाऊ गोलांडे सर यांचा सत्कार सौलता मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर आपल्या शाळेला पाहुणे म्हणून लाभलेले सुहास पडवळ सर ऍडव्होकेट यांचा सत्कार सौलता मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. यानंतर आपल्या या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले शेळके सर यांचा सत्कार निकम मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. आपल्या या शाळेला वेळोवेळी अनमोल असं मार्गदर्शन करणाऱ्या मोनिका मॅडम यांचा सत्कार सौ
निकम मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. यानंतर आपल्या शाळेमधील माजी विद्यार्थी राहुल बनकुटसोडे सर यांचा सत्कार सुद्धा निकम मॅडम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय. आपल्या शाळेमधील माजी विद्यार्थी राहुल बनसोडे सर यांचं स्वागत या ठिकाणी निकम मॅडम असलेल्या गौरी मॅडम यांच्या अनुभवाच्या ज्ञानकुंभातील काही मौलिक विचार आपल्या समोर विद्यार्थ्यांसमोर मांडत आहे. मी त्यांना अशी विनंती करतोय की त्यांचे हे मौलिक विचार आपल्या समोर मांडावे. रंगमंचावरील आदरणीय रंगमंच सगळ्यांना नमस्कार करते. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते. नमस्कार. आवाज येते मला? नमस्कार. मी एकटी आणि तुम्ही किती लोक? नमस्कार. आता जागी आहेत लोक सगळी. तुम्ही मला कल्पना आहे की तुम्ही तुमच्या मुलांचं कौतुक बघायला आलेलं आहात आणि तसंही पाहुण्यांचं भाषण वगैरे ऐकण्यात अजिबात कोणाला रस नसतो मला माहिती आहे. पण शाळेचं मी कौतुक करते की अशा प्रकारचे कार्यक्रम शाळेने घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक आणि इतर सगळ्या कर्मचाऱ्यांचं मी अभिनंदन करते की तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम घेताय, क्रीडा महोत्सव पण घेता. शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या सगळ्या गोष्टींची खूप आवश्यकता आहे. मुलांना फक्त 1-2 गोष्टी मी सांगणार आहे की आत्ता आमच्या वेळेची शाळा आणि आता तुमची शाळा याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्हाला इतकं एक्सपोजर आहे, इतकं काही म्हणजे आभाळ मोकळा आहे असं म्हणेन मी. आमच्या वेळेला पण होतं पण एवढ्या सुखसोयी आणि एवढ्या अवेलेबिलिटी आमच्या वेळेला नव्हत्या. तर मानसशास्त्रीय दृष्ट्या मुलांच्या मेंदूच्या विकासाचं 7 ते 14 या वयोगटामध्ये मेंदूचा विकास खूप फास्ट होत असतो. तर या वयोगटामध्ये तुम्हाला आता भरपूर शिक्षण शिकायची ऑपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे भरपूर. तर जेवढं शिकता येईल तेवढं शिका. निसर्गाने आपल्याला ज्या पद्धतीने दिलंय त्या पद्धतीने घ्या. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते फक्त की परमेश्वरांनी निसर्गाने आपल्याला 2 डोळे दिले, 2 कान दिले आणि तोंड एक दिलंय. त्याप्रमाणे त्याचा वापर करावा मुलांनी आत्ता, कारण फार गरजेचं आहे ते. भरपूर शिका, भरपूर काही गोष्टी आहेत, ऑब्झर्वेशन वाढवा आणि मजा करा, धमाल करा, मस्ती करा, भरपूर खा, भरपूर मजा करा. एक गोष्ट विचारायची, इथे आज्या कोण आलेत नातवाचा कार्यक्रम बघायला? आजी कोण आले नाहीत का? आज्या, आजोबा पण, सॉरी आजोबा, आजी आणि आजोबा कोण कोण आले तिथे? वा वा वा, खूप छान. संख्या कमी आहे पण आता मुलं आणि आजी आजोबा खूप एन्जॉय करणारे प्रोग्राम आहे याची मला खात्री आहे. अगदी म्हणजे मला खूप बोलायचं खरं, इतकं शब्द सुमनांनी सगळ्यांनी प्रास्ताविक आणि सरांनी पण जे काही भाषण केलं इतकं सुंदर होतं. त्यामुळे माझं भाषण मी शब्द बंबाळ होणार नाही याची काळजी घेते. थोडक्यात उरकते आणि खूप सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते. खूप धन्यवाद. असं चेहऱ्यावर स्माइल ठेवा, कीप स्माइलिंग, हसत राहा, एन्जॉय करा, मजा करा. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला सांगितलेले धन्यवाद मॅडम. असंच आपलं सहकार्य लाभावं, असंच आपलं मार्गदर्शन लाभावं. यानंतर मी आपल्या या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सुभाष पडवळकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले प्रेरक विचार, दिशादर्शक मार्गदर्शक विचार आम्हाला या विद्यार्थ्यांसमोर करावे अशी मी त्यांना विनंती करतो. संयोजकांनी माझा परिचय अतिशय अल्प शब्दामध्ये केला आणि सर्व व्यासपीठावरती माझ्यापेक्षा अतिशय मानाने आणि वयाने मोठ्या असणाऱ्या सर्व सन्माननीयांचा यथोचित त्यांनी या ठिकाणी वर्णन केलं. मी ॲडव्होकेट सुहास पडवळ गेल्या 35 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फौजदारी स्वरूपाची आणि दिवाणी स्वरूपाची वकिली व्यवसाय करतोय. या शाळेच्या माध्यमातून नूतन शिक्षण संस्था श्रीमती कोंडाबाई गोरांडे प्राथमिक विद्यालय
मागच्या 35-40 वर्षापासून या नूतन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं ही शाळा इतक्या तन्मयतेने चालवली जाते, याचं खऱ्या अर्थाने श्रेय या शाळेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आणि ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही ते आदरणीय अप्पा उर्फ मोरेश्वर गोरांडे, त्यांच्या कुटुंबियातील सर्व गोरांडे परिवार आणि त्यांना तितक्याच तन्मयतेने त्यावेळेसपासून आजपर्यंत सहकार्य करत ही संस्था या पिंपरी चिंचवड शहरामध्ये नावारूपाला आणलेले आपले सर्व आदरणीय शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे पालक आणि विद्यार्थी यांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं उचित होणार नाही असं मला वाटतं. आज खऱ्या अर्थाने हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील वार्षिक स्नेह संमेलन हा महत्वाचा दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीने असतो. आपण प्रत्येक जण आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहत असतो. आम्ही विद्यार्थी दशेतून गेलेलो आहोत. आज या ठिकाणी ताईंनी माझ्याने सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी मुलांच्या कौतुकासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. त्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप देण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि त्यामुळे या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून माझ्या आधी प्रास्ताविक करत असताना या शाळेच्या सन्माननीय शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी मार्गदर्शन केलं, प्रास्ताविक केलं आणि आजच्या दिवसाचं महत्व त्यांनी या ठिकाणी अतिशय समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी त्यांनी कथन केलं. कालचा हा दिवस वार्षिक स्नेह संमेलन मुलांमधील विविध कलागुणांना वाव देण्याचा दिवस असतो. प्रत्येक जण आपापल्या अंगभूत गुणांमुळे आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पदांवरती त्या ठिकाणी जात असतो. या ठिकाणी फक्त मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी या ठिकाणी आयुष्यामध्ये संपूर्ण जगामध्ये चमकतो असं नाही. तर सचिन तेंडुलकरचं उदाहरण आपल्या समोर डोळ्यासमोर आहे की 10वी-12वीला कमी मार्क्स मिळून सुद्धा सचिन तेंडुलकरनी भारतरत्न सारखा किताब मिळवून संपूर्ण जगामध्ये स्वतःच नाही तर भारताचं नाव उज्ज्वल केलं. असं असंख्य उदाहरणं आपल्याला संपूर्ण जगामध्ये पाहायला मिळतील की शिक्षणाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्यामधील अंगभूत गुणांचा वाव जर आपण या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्या शाळा ही आपलं व्यासपीठ असतं आणि शाळेमधील विविध कलागुण दाखवण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला आयुष्यभर या ठिकाणी मिळत असतील. परंतु वार्षिक स्नेह संमेलन असं असतं की या वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून आपण आपल्यामधली कला या ठिकाणी व्यासपीठावरती किंवा आपल्या गुरुजनांपुढे, आपल्या पालकांपुढे, आपल्या प्रिय लोकांसमोर आपण या ठिकाणी सादर करत असतो. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी संस्था अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आज करते आहे. वार्षिक स्नेह संमेलनाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी आपण करत असताना सुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आपलं गुणप्रदर्शन या ठिकाणी करतात. या ठिकाणी आपणचं नाव घेतल्यानंतर या ठिकाणी SP पाटील किंवा या ठिकाणी गणेश पाटील, चंद्रशेखर पाटील, या ठिकाणी राजू गोलांडे, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मुख्याधिकारी शंभूच्या चौधरी मॅडम, त्याचा स्टाफ अतिशय तळमळीने राज्य शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेल्या संस्थेसाठी मी पाहिलेलं आहे. या संस्थेला असंख्य अडीअडचणीचा सामना करत आज ही संस्था आज या प्रिमायसेस मध्ये या जागेमध्ये ही संस्था या ठिकाणी चालवली आहे. हे अतिशय कौतुकास पात्र आहे असं म्हटलं तर वागू होणार नाही. या ठिकाणी सर्व छोटे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, जास्त बोलणं उचित होणार नाही. परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष असतील, सेक्रेटरी असतील, मुख्याध्यापक असतील, यांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या आयुष्यामधील 40-50 वर्षापूर्वीचा काळ मागे नेला आणि विद्यार्थी दशेचा काळ आम्हाला आठवला की आम्ही सुद्धा आपल्यासाठी लहान असताना शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये भाग घ्यायचो आणि आपल्यातली कलागुण दाखवायचो. आणि त्या कलागुणांचं आम्हाला एवढं चीज झालं की आज या ठिकाणी व्यासपीठावरती बोलत असताना, वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे जे आमच्यामध्ये जे कौशल्य निर्माण झालं ते खऱ्या अर्थाने आमच्या शाळेमध्ये आमच्या गुरुजनांनी, ज्या तुमचे गुरुजन तुमच्यावरती चांगले संस्कार करतायत, तुमचं व्यक्तिमत्व घडवतायत, संस्थेच्या संस्थापक असतील, त्यांच्या खऱ्या अर्थाने आपण कौतुक केलं पाहिजे. आणि आजच्या कौतुकाच्या सोहळ्यामध्ये तुम्ही आम्हाला सहभागी करून घेतलं, आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी मनापासून आपल्या संस्थेचं सर्वांचं अध्यक्षांचं मनापासून आभार मानतो. आणि जास्त न वेळ घेता आपण आपली कला दाखवून आणखी आपल्या आयुष्यामधला लहान मुलं आहेत, त्यांचे पालक आहेत, आपल्या मुलांना आयुष्यामध्ये त्यांचं उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी, या भारत देशाचे अतिशय चांगल्या प्रकारचे नागरिक घडवण्यासाठी आपण अतिशय चांगल्या प्रकारचं योगदान देऊ असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलागुणांना महत्व आहे हे मार्गदर्शन आपण आपल्या या अनमोल अशा मार्गदर्शनामधून केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद सर. यानंतर आपल्या दामिनी पोलीस पथक मध्ये अविनाश राक्षे मॅडम आणि ऋतिका लांडे मॅडम यांचं
गौरी लोंढे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्यामध्ये त्यांचं स्वागत करायचंय. प्रत्येक आठवड्यामध्ये आपल्या शाळेला व्हिजिट करून अनमोल असं मार्गदर्शन नेहमी करत असतात. अशा दामिनी पटकांच्या मॅडमचं स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. दामिनी पोलीस पथक, राक्षे मॅडम आणि दांडे मॅडम खऱ्या अर्थाने 8 ते 10 दिवसापासून डान्स शिकवण्यासाठी मदत करणारे आपले सँडी डान्सर संतोष गायकवाड यांचा या ठिकाणी सविता मॅडम यांनी सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतोय. संतोष गायकवाड 10 ते 15 दिवसापासून आपल्या सर्व मुलांचे डान्स बसवण्यासाठी अनमोल असं मार्गदर्शन सहकार्य आपल्या मुलामध्ये असलेल्या कलागुणांना खऱ्या अर्थाने जर वाव कोणी दिलेला असेल तर सँडी डान्सर आणि मोनिका मॅडम यांचं जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचंय. आवर्जून उपस्थित असणारे आणि आमच्या पाठीवर नेहमीच कौतुकाची स्थाप देणारे राजाभाऊ गोलांडे सर यांनी आपले मार्गदर्शन या ठिकाणी करावं असं मी त्यांना विनंती करतो. आपल्या संस्थेचे विश्वस्त गणेश पाटील आणि आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी उपस्थित झाले, गौरी मॅडम असतील, महाजन मॅडम आहेत, तसेच आपल्या या भागामध्ये जे चिंचवड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पेट्रोलिंगचं लोंढे मॅडम असतील, द्राक्षे मॅडम आहेत आणि सोनवणे सर असेल, ॲडव्होकेट पडवळ सर, राहुल बनसोड आणि आपल्या संस्थेचे पालक विश्वस्त आणि आपल्या शाळेवर वेळोवेळी बारकाईने लक्ष देणारे चंदूशेठ पाटील, तसेच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, निकन मॅडम आज या ठिकाणी सर्व आपल्या मुलांचं वेगवेगळ्या नाट्यामाधून या ठिकाणी गाण्यामधून जे विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी त्यांचे डान्स बसवलेले आहेत, तर ते त्यांचा कलागुण पाहण्यासाठी सर्व पालक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. आज खरं पाहता दरवर्षी आपल्या संमेलनाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि यामधून आपल्या शाळेची मुलं भावी काळामध्ये चांगली त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये क्रीडा क्षेत्र असन, कला असन, सांस्कृतिक असन, सामाजिक असन, यामध्ये त्यांना यश प्राप्त हो आणि इथं त्याला संधी मिळाली तर भावी काळात तो टप्प्याटप्प्याने तो आपला घडत जातो आणि या दृष्टिकोनातूनच आपल्या राज्य शासनाच्या माध्यमातून असेल तर आता मागल्या आठवड्यातच बघा क्रीडा क्षेत्रामध्ये जगातील सगळ्यात फुटबॉलपटू मेसी म्हणून आपल्या वानखेडे स्टेडियम मध्ये आणला होता. तुम्ही सगळ्यांनी आपल्या वेगवेगळ्या चॅनलमध्ये पाहिलं असेल. त्याची बी वाटचाल जेमतेम परिस्थितीतून झालेली आहे, पण आज जगामध्ये तो सगळ्यात श्रीमंत फुटबॉल प्लेअर आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण मागल्या पाहिलं तर आपल्या हिंदी चित्रपटमध्ये ऑस्कर हा पुरस्कार जागतिक लेवलला दिला जातो आणि होम लंडन म्हणून हा चित्रपट जगामधून 15 चित्रपट निश्चित झालेले, त्याच्यामधला आपल्या देशातला हा एक चित्रपट ऑस्कर मध्ये निश्चित झालेला आहे. तर या दृष्टिकोनातून आपण वाटचाल ठेवली पाहिजे. आपण केलं तर निश्चितच त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ शकता.
आपण बघतो आता आपल्या महापालिकेची निवडणूक आहे. निवडणूक कधी आहे माहिती आहे का? हा हो बरोबर आहे. 15 जानेवारी. वार्ड किती आहे सगळे? 128 वार्ड आहे आणि नगरसेवक 128 निवडून येणार आहे आणि 32 प्रभाग आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण जागृत राहिले पाहिजे. आपला प्रतिनिधी चांगला असेल तर आपल्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील. या दृष्टिकोनातून आपण आपल्याला अजून 28 दिवस आहे, त्यामध्ये तो आपलं जे 4 नगरसेवक निवडून जाणार आहे ते आपल्या भागातील चांगल्या पद्धतीने विकास करतील, आपले प्रश्न सोडवतील. या दृष्टिकोनातून आपल्या शाळेतील बी विद्यार्थ्यांनी ते शिकलं पाहिजे. आपल्या शाळेतला बी एखादा विद्यार्थी नगरसेवक झाला पाहिजे. अशी वाटचाल ह्या स्नेह संमेलन घेण्याचा उद्देशच तो आहे. तर आपण अशा पद्धतीने वाटचाल वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, तर यामध्ये आपण त्या पद्धतीची वाटचाल ठेवली तर आपला विद्यार्थी बी एखाद्या दिवशी एक चांगला कलाकार, चांगला नगरसेवक होऊ शकतो. अशा शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजच्या समोर बैठक व्यवस्था केली जाईल त्या ठिकाणी विराजमान व्हायचं.